तू ही रे माझा मित्र या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। आता लावण्याचं खूप मोठं गुपित ईश्वरी फोडणार अर्णव समोर, तर अर्णव शिकवणार लावण्याला धडा, त्याचबरोबर ईश्वरी वाचवणार अर्णवचं लाखो करोडोचं नुकसान होण्यापासून। आता नेमकं इशू अर्णवचं लाखो करोडो रुपयांचं नुकसान होण्यापासून कसं वाचवणार, त्याचबरोबर लावण्याला कशी अद्दल घडणार, तुम्हाला काय वाटतं ते तर सांगाच, पण आधी व्हिडिओ पूर्ण पाहूया। तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तर आता आपण पाहिलं की ईश्वरी खूप सुंदर आणि गोड दिसत असते, तर आता अंजली ईश्वरीला म्हणत असते, ईश्वरी खरंच खूप भारी दिसतेस ग तू, नजर नको बाई कुणाची लागायला तुला, ये आता तू पुढे ये आणि पटकन पूजा करायला सुरुवात कर। चिंटू पुरे झालं, बायकोकडे बघतच राहशील की बायकोबरोबर पूजा करायला पुढे सुद्धा येशील। त्याबरोबर अर्णव म्हणतो नाही तसं काही नाही आहे। त्यावर लगेचच ताई विचारते तू बघत नाही आहेस का ईश्वरीकडे, त्यावर अर्णव म्हणतो ताई अगं, त्याबरोबर लगेचच आता ताई म्हणते बरं नव्हता बघत बाबा, मी असंच म्हणाले, पण चल आता पूजा करायला पुढे ये। आणि मग आता अर्णव हा पूजा करायला पुढे आलेला असतो। आता अर्णव आणि ईश्वरी पूजा करायला लागणार इतक्यात त्या ठिकाणी लावण्य आलेली असते। आता लावण्य येते आणि अर्णवच्या हातावर हात ठेवते। त्याबरोबर अर्णव लावण्याला म्हणतो लावण्या मी पूजा करायला उभा राहिलोय, दिसत नाही आहे का तुला, काय करतेस तू हे। त्याबरोबर आता लावण्या ही अर्णवला म्हणत असते ए यार तू पूजा करायला उभा राहिलायस हे बट ऑब्वियस दिसतंय मला, तुला काय वाटतं तुझ्या लावण्याला दिसत नाही का, पण मी तुझा हात पकडलाय बिकॉज आज तुझ्याबरोबर पूजा मी करणार आहे, कळलं। आणि मग आता लावण्या म्हणते चल कमॉन सुरू करूया। तर लगेचच आता अंजली ही तिला म्हणायला लागते लावण्या काय बोलतेस तू, तुझं तुला तरी कळतंय का, अगं चिंटूचं लग्न झालं ईश्वरी बरोबर, मग तो तुझ्याबरोबर का पूजा करेल, राजे शिर्केंच्या घरच्या परंपरेचा, राजे शिर्केंच्या संस्कृतीचा अपमान करतेस तू, समजलं तुला, उगाचच्या उगाच वेळ वाया घालवू नकोस। त्यावर लगेचच लावण्य म्हणते ताई प्लीज, तुम्हाला काय वाटतं मला काही गोष्टी विसरायला होतात का, असं अजिबात काही नाही या, मला बिलकुल व्यवस्थित लक्षात आहे ARचं लग्न झालं आहे ते। त्यावर अर्णव म्हणतो मग लक्षात आहे तर मूर्खपणा कशाला करतेस, तुला दिसत नसेल तर दाखवून देतो, ही माझी बायको मिसेस ईश्वरी अर्णव राजे शिर्के माझ्याबरोबर उभी आहे आणि आता मी आणि माझी बायको राजे शिर्केंच्या परंपराप्रमाणे एकत्र पूजा करणार आहोत देवीची, कळलं। त्याबरोबर लावण्य म्हणते ए यार मी थोडं करेक्शन करू का, आज तू आणि ही मिडल क्लास नाही तर तू आणि मी पूजा करणार आहोत। त्यावर अर्णव म्हणतो आर यू आउट ऑफ युअर माइंड, तुला कळतंय तू काय बोलतेस, पहिली गोष्ट हे माझ्या घरचं फंक्शन आहे, ह्याच्यामध्ये येण्याची तुला गरजच नव्हती, बाय डिफॉल्ट जर आली आहेस तर शिस्तीत पूजेला उभी राहा आणि निघ। त्याबरोबर आजी म्हणत असते मी बोलवलं आहे लावण्याला आणि चिंटू बरोबर आज लावण्याने पूजा करावी ही माझी इच्छा आहे। त्यावर अर्णव म्हणतो आर यू किडिंग आजी, तुला कळतंय तू काय बोलतेस ते, अगं मी सिंदूर बरोबर लग्न झालं आहे माझं। त्याबरोबर आजी म्हणत असते नाही मी जोक नाहीच करत आहे आणि गंमत करावी असा हा विषयसुद्धा नाही आहे, मी लावण्याला तुझ्याबरोबर पूजा करायला बोलवलं आहे कारण चुकीच्या व्यक्तीबरोबर लग्न करून आधीच तू तुझ्या आयुष्यामध्ये खूप काही भोगतोयस, तर माझी अशी अजिबात इच्छा नाही आहे की तिच्याबरोबर पुन्हा तू पूजा करून आणखीन काही तुझ्या वाट्याला त्रास यावा। त्याबरोबर अर्णव म्हणत असतो आजी प्लीज प्लीज स्टॉप दिस नॉनसेन्स, काय चाललंय तुझं, ईश्वरीमुळे झालं तुला का असं वाटतंय। त्यावर ती म्हणत असते कारण गुरुजींनी असं सांगितलं होतं की तुझी आणि या मुलीची पत्रिका जुळत नाही, तरीसुद्धा बळजबरीने तू हिच्याबरोबर लग्न केलंस आणि आता त्याचे परिणाम आपल्याला प्रत्येक वेळेस पावलोपावली दिसत आहेत, पहिलं तुझ्या हाताला लागलं भाजलं इजा झाली, त्यानंतर आता तुझं एवढं लाखो करोडोचं नुकसान झालं। त्याबरोबर आता अर्णव म्हणत असतो आजी प्लीज तो कापूर होता साधा, अगं त्याची डेट वगैरे गेली असेल म्हणून झाला असेल भडका, आणि राहिला प्रश्न नुकसानाचा तर कधीतरी बिझनेसमध्ये अप अँड डाऊन मी सुद्धा पाहिलेले आहेत, त्यामुळे मला वाटत नाही या सगळ्यात मिस इंदौरची काही चूक आहे आणि मी लावण्याबरोबर पूजेला उभा राहणार नाही आहे। त्यावर अंजली म्हणायला लागते आणि आजी अगं तू हे काय बोलतेस, राजे शिर्केंची परंपरा आहे ना की जोडीने पूजा करायची म्हणून, मग चिंटूची बायको ईश्वरी इथे उभी असताना लावण्य कशी पूजा करू शकते चिंटू बरोबर, आणि आईला तरी आवडेल का हे, आईला नाही आवडणार, आईचा तरी विचार कर। त्यावर लगेचच आजी म्हणत असते
तुझ्या आईचा विचार करते म्हणूनच मी हे सगळं बोलते. तुझ्या आईला तिच्या मुलाला त्रास झालेला सुद्धा अजिबात सहन नाही व्हायचा. त्याबरोबर आता लगेचच आजी म्हणत असते मी निर्णय घेतलाय. तर लगेचच अंजली म्हणत असते अगं आजी पण ईश्वरीचं काय, तिला वाईट वाटेल, कमीत कमी एकदा तिच्याकडे बघ. अगं नवी नवरी आहे ती आपल्या घरात आलेली, आपण काय एवढं वाईट वागवतोय तिला, काय दोष आहे तिचा या सर्वात. आपले चिंटूने स्वतःहून तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलंय. मग त्यावर ईश्वरी लगेचच मध्ये म्हणते ताई प्लीज मला काहीच नाही वाटणार, करू द्यात अर्णव सरांना लावण्याबरोबर पूजा, ठीक आहे मी थांबेन मागे. त्याबरोबर अर्णव म्हणत असतो मिस इंदौर तुला कळतंय तू काय बोलतेस ते, तुला समजतंय का, मी असं काहीही करणार नाही आहे. माझी बायको तू आहेस आणि माझ्याबरोबर पूजेला उभं राहण्याचा मानसुद्धा फक्त तुझा आहे, कळलं. त्याबरोबर ईश्वरी म्हणत असते इथे विषय मान अपमानाचा नाही आहे, इथे विषय आजींच्या भरोशाचा आहे. आणि आजींचा भरोसा जर लावण्यावरती आहे तर लावण्याने पूजा करायला माझी काहीच हरकत नाही आहे. ठीक आहे, लावण्याने तुमच्याबरोबर पूजा करावी ही आजींची इच्छा आहे म्हणून हे असंच होईल. आईंची इच्छा होती म्हणून मी तुमच्याबरोबर पूजेला उभी राहायला तयार झाले होते, पण आजींची इच्छासुद्धा मला नाही मोडायची. तुम्ही करा लावण्याबरोबर पूजा. लावण्या म्हणते बघ तुझ्या सो कॉड बायकोने परमिशन दिली आहे आपल्याला यार, आता तर आपण एकत्र पूजा करूच शकतो ना. अर्णव म्हणतो स्टॉप दिस नॉनसेन्स लावण्या, हात सोड माझा. त्याबरोबर आजी म्हणते चिंटू तुला माझी शपथ आहे. त्याबरोबर मग मात्र अर्णवचा नाईलाज होतो. अर्णव आता लावण्याबरोबर पूजेला उभा राहायला तयार होतो. तर लावण्य म्हणते सुरू करूया. मिडल क्लास मागे उभी राहा, आमच्या सोबत उभी राहू नकोस, मागे उभी राहून आरती बघ. त्यावर ईश्वरी ही गपचूपपणे जाते आणि लावण्या व अर्णवच्या मागे उभी राहते. आता अर्णव आणि लावण्या पूजेला सुरुवात करतात. पण घडतं काय, आता कापूर हा ताटात जास्त असल्या कारणामुळे ताट गरम होतं. लावण्याचा हात भाजायला लागतो आणि लावण्या आता भाजत असताना पटकन हात सोडते ताटाचा. आता अर्णवच्या बाजूने तर ताट पकडलेलं असतं, पण लावण्याच्या बाजूने जे ताट सुटतं ते खाली पडणार असतं, पण पटकन ईश्वरी ताट सावरते आणि पकडते. त्याबरोबर आता लावण्याला लगेचच अंजलीताई पाठी खेचून घेते. तर ईश्वरी स्वतःहून पुढे येते आणि अर्णव बरोबर शेजारी उभी राहून आता ती देवीची पूजा करायला लागते. त्याबरोबर आता लगेचच अंजली लावण्याच्या कानात हळूच बोलते बघितलंस, शेवटी माझ्या आईच्या मनात हेच होतं आणि देवीच्या सुद्धा. लावण्या आता चिंटूचा विषय सोडून दे. त्याबरोबर आता हे सगळं बघून लावण्याला मात्र खूप राग येत असतो, इरिटेशन होत असतं. इतक्यात तिचा फोन वाजतो. त्याबरोबर फोनवर बोलण्याच्या बहाण्याने लावण्या ही तिकडनं बाजूला निघून जाते. तर आता ईश्वरीला पूजा वगैरे पूर्ण झाल्यावर लावण्याची दयासुद्धा येते आणि तिला जरा लावण्याबरोबर बोलायचं सुद्धा असतं. मग ईश्वरी लावण्याबरोबर बोलण्यासाठी आता लावण्याकडे येत असते. तर लावण्या फोनवरती बोलत असते हे बघ मला सारखा सारखा कॉल करू नकोस, कोणाला कळता कामा नये की या सगळ्यामागे माझा हात आहे, समजलं ना. मी तुला सांगितलंय अंडरग्राऊंड हो तर अंडरग्राऊंड हो, काळजी करू नकोस, तुला जितका पैसा पाहिजे तो सगळा मी पुरवेन. हा लावण्याचा शब्द आहे. लावण्याचा शब्द हा कधीच खोटा ठरत नाही. लावण्या देशमुख म्हणतात मला, लक्षात ठेव. लावण्याने ठरवलेली कुठलीच गोष्ट कधीच अपूर्ण राहिलेली नाही आहे. मी तुला प्रॉमिस केलं आहे की पोलीस तुझ्यापर्यंत पोहोचणार नाहीत, पण जर तू या शहरात आलास ना तर मात्र तुझं वाचणं अशक्य आहे, कारण तू ARला सापडशील आणि जर तू ARला सापडलास तर मग मात्र तुझं सुटणं मुश्किल आहे. त्यामुळे गुपचूप आउट ऑफ टाऊन राहा. ARचं जे काही नुकसान झालं आहे ते तुझ्यामुळे झालं आहे, कारण तू मुद्दाम ट्रक पाण्यात पडलायस. त्यावर तो माणूस म्हणतो अहो मॅडम पण तुमच्या सांगण्यावरून. त्यावर लावण्या म्हणते माझ्या सांगण्यावरून केलं आहेस ही गोष्ट तू ARला स्वतःहून जरी सांगितलीस तरी यू व्हेरी वेल नो AR याच्यावर कधीच विश्वास ठेवणार नाही की मी त्याचं एवढं मोठं नुकसान होऊ दिलं आहे. त्यामुळे ARच्या नजरेत तू वाईट ठरशील आणि AR तुला शिक्षा देईल. त्यामुळे मी सांगते गुपचूप तेच फॉलो करायचं, आउट ऑफ टाऊन राहायचं आणि तुला जितके पैसे लागतील तितके सगळे मी पुरवेन, पण स्वतःचा मोबाईल स्विच ऑफ करून ठेवायचा. तर आता ईश्वरीने हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं आणि ईश्वरी आता म्हणत असते याचा अर्थ अर्णव सरांचं नुकसान लावण्या मॅडमनी केलंय. शी, इतक्या खालच्या थराला जाऊन कोणी कसं वागू शकतं. ज्या माणसावर आपण प्रेम करतो असं म्हणतो त्यालाच फसवतोय. नाही, आता लावण्या मॅडमना माफी नाही. आत्ताच्या आत्ता जाऊन मी अर्णव सरांना सगळं खरं सांगणार आहे.
ईश्वरी आता अर्णवकडे येते आणि अर्णवला सांगत असते, तुम्हाला माहिती आहे तुमचं नुकसान कोणामुळे झालं आहे ते? त्यावर अर्णव म्हणतो, प्लीज स्टॉप दिस नॉनसेन्स मिस इंदौर. आता पुन्हा तोच पाडा सुरू करू नको, माझ्यामुळे झालं आहे, मी दोषी आहे. त्यावर लगेचच ईश्वरी म्हणते, नाही, हे सगळं माझ्यामुळे घडलेलंच नाही आहे. त्याबरोबर अर्णव म्हणतो, गुड, हेच हवं होतं मला तुझ्याकडून. त्यावर ईश्वरी म्हणते, कारण हा सगळा नशिबाचा खेळ नाही आहे, हे सगळं लावण्य मॅडमनी जानबूझके घडवून आणलं आहे. त्यावर अर्णव म्हणतो, व्हॉट? लावण्याचा या सगळ्याशी काय संबंध आहे मिस इंदौर? त्याबरोबर ईश्वरी सांगायला लागते की मी कशी तुमच्यासाठी अशुभ आहे आणि लावण्य मॅडम कशा तुमच्यासाठी बरोबर आहेत हे सगळं तुम्हाला त्यांना दाखवून द्यायचं होतं ना, म्हणून त्यांनी मुद्दामून त्यांनी हे सगळं केलं. त्यांनी स्वतःहून जो ट्रक ड्रायव्हर होता ना त्याला पैसे दिले होते आणि त्याला सांगितलं की ट्रक पाण्यात पाडून दे. त्यावर अर्णव म्हणतो, आर यू आउट ऑफ माइंड? लावण्य असं करूच शकत नाही. त्याबरोबर ईश्वरी म्हणते, त्यांनी असं केलं आहे आणि त्यांना त्या ट्रक ड्रायव्हरबरोबर आत्ता फोनवर बोलताना मी स्वतः ऐकलं आहे. ते सांगत होत्या त्याला की आता तू आउट ऑफ टाऊन राहा, इकडे येऊ नकोस, तुझा मोबाईल स्विच ऑफ ठेव, ARच्या हाताला लागू नकोस, मी तुझी सगळी सोय करेन, तुला पैसे पुरवेन, पण तू इथे येऊ नकोस, कळलं तुम्हाला? त्यावर अर्णवला लगेच ईश्वरी म्हणते, तुम्ही जा आणि ताबडतोब त्यांना जाब विचारा, त्यांची हिंमत कशी होते हे सगळं वागण्याची, मला वाईट ठरवण्यासाठी ते अजून किती खालच्या थराला वागणार आहेत जाऊन. त्याबरोबर अर्णव म्हणतो, नाही मिस इंदौर, आता जाऊन मी लावण्याला काहीच विचारायला नको. आता जाऊन जर मी तिला विचारलं ना तर ती कबूल करणार नाही, उलट ती आणखीन खोटं बोलेल. त्यामुळे आत्ता तरी तिच्याशी बोलायला नको. काय करायचं ते मी बघतो. माझा तुझ्याबरोबरचा संसार टिकू नये ना, म्हणून लावण्याने हे सगळे प्रयत्न केलेत. मी लावण्याला सोडणार नाही, लावण्याला चांगली जन्माची अद्दल घडवेन मी. त्यावर इशू म्हणत असते, पण या सगळ्यात माझा काय कसूर? आजींच्या नजरेत तर विलन मीच आहे ना. त्याबरोबर अर्णव म्हणत असतो, काळजी नको करू, आजीला सुद्धा पटेल या सगळ्यामागे तुझा हात नाही आहे म्हणून, किंवा तू दोषी नाही आहेस म्हणून. बस प्लीज शांत हो मिस इंदौर, उगाच राग करून तू डोकं खराब करून घेऊ नकोस. लावण्याला उत्तर द्यायचं असेल ना तर ते तिच्याच भाषेत द्यावं लागेल. त्याबरोबर ईश्वरी म्हणते, सीधा हिसाब करणं आपको आताही नाही आहे ना, हमेशा काहीतरी उलटं सुलटं बोलायचं असतं तुम्हाला. त्याबरोबर अर्णव म्हणत असतो, बाप रे, एवढंसं तुझं तोंड आहे पण त्याने किती बोलतेस ग तू, किती बडबड सारखी करतच असतेस. बाद झालं, मी म्हटलं ना तुला लावण्याचं काय करायचं ते मी बघून घेईन. ईश्वरी म्हणते, जो करना है सो करो, अच्छा ही का तो जमानाही नाही रहा, आणि झोपून घेते. दुसऱ्या दिवशी सकाळी अर्णव लॅपटॉपवर काम करत बसलेला असतो. इशू अंघोळ करून आलेली असते आणि इशूने केस धुतलेले असतात. आता अर्णवचं हेअर ड्रायर तिथे ठेवलेलं असतं. इशू हेअर ड्रायर घेते आणि त्याने केस सुकवत असते. आता हेअर ड्रायरने ओले केस सुकवताना इशूला एक आयडिया सुचते आणि इशू अर्णवला म्हणते, अर्णव सर, एक उत्तम आयडिया आहे. त्यावर अर्णव म्हणतो, कसली? त्यावर इशू म्हणते, ड्राय क्लिनिंग. त्यावर अर्णव म्हणतो, केसाचं ड्राय क्लिनिंग. त्यावर इशू म्हणते, झालं फालतू बोलून झालं, आता मी बोलू. इशू म्हणते, मला सांगा, जो माल आपला पाण्यात पडला होता त्या मालाचं तुम्ही काय केलं? अर्णव म्हणतो, काय करणार, तो माल आणून ठेवलाय गोडाऊनवरती, आता उद्या नाहीतर परवा ट्रक ड्रायव्हरला सांगून डम्पिंगमध्ये फेकून देणार. त्यावर इशू म्हणते, डम्पिंगमध्ये फेकून देण्यापेक्षा तुम्ही तो माल ड्राय क्लिनिंगला देऊ शकता ना. त्यावर अर्णव म्हणतो, व्हॉट, एवढा माल ड्राय क्लिनिंगला? त्यावर इशू म्हणते, हो, अहो ड्राय क्लिनिंग करून घेऊया आपण त्या साड्यांचं आणि त्यानंतर परत पॉलिशिंगला टाकूया. हे बघा, जे नुकसान आपलं लाखो रुपयांमध्ये होणार आहे ना ते काहीतरी हजारांमध्येच होईल. त्यावर अर्णव म्हणतो, म्हणजे? त्यावर इशू म्हणते, अहो तुम्ही कधी ऐकलेलं नाही आहे का, साड्यांच्या दुकानात जेव्हा पाणी शिरतं, साड्या भिजतात, तेव्हा साड्यांचे दुकान मालक तेच करतात, साड्या ड्राय क्लिनिंगला देतात, सुकवून घेतात आणि पुन्हा त्यांना पॉलिश करून विकतात. आपणही तसंच करायचं, आपणही साड्या ड्राय क्लिनिंगला द्यायच्या, सुकवायच्या, त्यानंतर त्यांना व्यवस्थित पॉलिश करायची, इस्त्री करायची आणि सेल करून टाकायच्या. अर्णव म्हणतो, अगं पण ते शेवटी डिफेक्टिव्ह पीसेस असतील ना. ईश्वरी म्हणते, मला सांगा त्या एका साडीची किंमत काय असेल? अर्णव म्हणतो, कमीत कमी 10 ते 15 हजार. इशू म्हणते, 10-15 हजार नाही, पण कमीत कमी 8 ते 12 हजारात तर आपण ती साडी विकू शकतो ना. जरी सगळे पैसे भरून नाही निघाले तरी काहीतरी तर पैसे भरून निघतील. कमीत कमी माल बनवायला जो पैसा लागलाय तो तरी निघेल. प्रॉफिट नाही, पण जितके तुम्ही पैसे गुंतवलेत तितकाच तरी फायदा होईल. मग अर्णवला ईश्वरीची ही आयडिया पटते आणि अर्णव आता ऑफिसला जायला निघालेला असतो. तर इतक्यात ती त्याला अंजली थांबवते आणि चिंटू कुठे निघालास एवढ्या घाईघाईत असं विचारते. ईश्वरीने दिलेली उत्तम आयडिया जी असते ती अर्णव आता घरात
अंजलीला आणि मामाला सांगतो. मामा म्हणतो, वा ईश्वरी, काय डोकं आहे तुझं, तुझ्या इतकी भारी आयडिया कोणाला सुचूच शकली नसती. त्यावर लगेचच त्या ठिकाणी आजी आणि मामी आलेले असतात. आजीला आणि मामीला बघून अर्णव म्हणतो, मामा खरं बघायला गेलं तर मिस इंदोरमुळे माझ्यावरती संकट आलेलं नाही आहे, तर तिच्यामुळे माझ्यावर आलेलं संकट दूर झालं असं म्हणतो. तर लगेचच अंजली ही आजीला म्हणते, बघितलंस ना आजी, शेवटी चिंटूला संकटातून बाहेर पडण्यासाठी ईश्वरीनेच मदत केली. ईश्वरीनेच त्याला नुकसान होऊ नये म्हणून ही ड्रायक्लिनिंगची आयडिया दिली. बोल, आताही तुझं हेच म्हणणं आहे का की ती अपशकुनी आहे म्हणून, तिच्यामुळे घडतंय म्हणून हे सगळं? आजी, अगं हे सगळं काही योगायोगाने घडतंय. कमीत कमी आता तरी तुझे डोळे उघड. त्याबरोबर लगेचच वल्लरी म्हणत असते, स्वतःच्याच नशिबामुळे घडलंय, ते स्वतःलाच निस्तरावं लागणार ना. नाही, आता तू कितीही काहीही करून सगळ्यांच्या नजरेत हिरोईन बनण्याचा प्रयत्न करशील खरा. त्याबरोबर लगेचच अंजली म्हणत असते, मामी अगं का सतत तू ईश्वरीला इतकं घालून पडून बोलतेस, इतकं काय वैर आहे गं तुझं तिच्याबरोबर? त्यावर लगेचच आता अर्णवसुद्धा ईश्वरीची बाजू घेऊन भांडणारच असतो. इतक्यात इशू म्हणते, बास, पुरे झालं. चांगल्या कामासाठी घराबाहेर पडताय ना तुम्ही, भांडून जाऊ नका, शांत मनाने जा. तुमचं काम नक्की पूर्ण होईल आणि तुम्हाला नक्की मिळेलसुद्धा ड्रायक्लिनिंग करून आणि तुमचा माल विकला जाईल व्यवस्थित. डोंट वरी. त्याबरोबर आता लगेचच मामी म्हणते, हो, आमच्या अर्णवला कुठली गोष्ट करणं अशक्य नाहीच आहे मुळी, तो सगळं शक्य करून दाखवतोच. त्यामुळे ड्रायक्लिनिंग केलेला मालसुद्धा तो विकणारच. तू उगाच होऊन जाईल बोलून तू बोललीस म्हणून झालं असं करून घेऊ नकोस. तू बोललीस ना म्हणून काही होणार नाही आहे. उलट तुझं हे दळभद्री तोंड, अशुभ तोंड घेऊन तू जरा कुठेतरी निघून जा. तेवढंच माझ्या भाच्याच्या आयुष्यात सगळं व्यवस्थित होईल, सुरळीत होईल. तसं आता अर्णव म्हणतो, मामी प्लीज स्टॉप इट, बायको आहे ती माझी. त्यावर ईश्वरी म्हणते, पुरे झालं, वाद नको आहे, तुम्ही निघा. तर अर्णव ईश्वरीला म्हणतो, मिस इंदौर, तू सुद्धा माझ्याबरोबर आली असतीस तर बरं झालं असतं. ईश्वरी म्हणते, मी कशाला? त्यावर अर्णव म्हणतो, ॲक्च्युली ही आयडिया तुझी आहे आणि या सर्व ड्रायक्लिनिंग वगैरेच्या गोष्टी मला फार काही माहिती नाही आहेत, रेट वगैरेसुद्धा फार व्यवस्थित माहीत नाही आहेत. जर तू आलीस तर तिथे हिशोबही व्यवस्थित होईल, थोडीफार बार्गेनिंगची गरज पडली तर ते सुद्धा होईल आणि पॉलिशिंग वगैरेमध्ये पण मदत होईल म्हणून म्हणतो. त्यावर इशू म्हणते, ठीक आहे. आणि मग आता ईश्वरी व अर्णव हे दोघंही जण ऑफिसला यायला निघालेले असतात. दोघंजणं ऑफिसला पोहोचता क्षणी आता सगळेजणं ईश्वरीचं हार्दिक अभिनंदन करतात. म्हणत असतात की खरंच अर्णव सरांची आणि तुझी जोडी खूप छान आहे, तुम्ही दोघं एकत्र खूप क्यूट दिसता. तर ईश्वरीला तिची एक जुनी ऑफिसमधली मैत्रीण म्हणते, ईश्वरी मॅडम. त्यावर ईश्वरी म्हणते, तुमच्या सगळ्यांसाठी मी तीच ईश्वरी आहे. पण सगळे म्हणतात की मॅडम आता तुम्ही आमच्या CEOच्या मिसेस आहात, त्यामुळे तुम्हाला तुमचा मान तर मिळायलाच हवा. मग आता इशूने सगळ्यांना त्यांचं काम समजावून सांगितलेलं असतं. ड्रायक्लिनिंगला कपडे वगैरे तिने देऊन टाकलेले असतात आणि हिशोबाचे सगळे जे काही पेपर असतील, बिलं वगैरे, ते सगळं सबमिटही करायला सांगितलेलं असतं. तर आता आकाश हा ईश्वरीला काम करताना बघतो आणि नंतर ईश्वरी आणि अर्णव जेव्हा एकत्र उभे असतात तेव्हा त्यांच्याकडे येऊन त्यांना म्हणत असतो, वहिनी, दादा, तुम्हाला एक बोलू का? त्यावर लगेचच ईश्वरी म्हणते, अहो आकाश सर परवानगी काय मागताय? त्यावर लगेच आकाश म्हणतो, ईश्वरी वहिनी, आज जेव्हा तुला काम करताना बघितलं ना तेव्हा तुला बघून सेम अर्णव दादाच काम करतोय असं वाटत होतं. तुम्ही दोघं काम अगदी सेम करता, सेम डेडिकेशन देऊन. आणि दादा, तुझ्यासाठी एक कॉम्प्लिमेंट, खरंच ईश्वरी वहिनीपेक्षा जास्त चांगली बायको तुला मिळणं शक्यच नव्हतं. अरे तिने तुझं नुकसानही होऊ दिलेलं नाही आहे बघ. अगदी बिझनेसमॅनची बायको शोभतेस हा तू ईश्वरी वहिनी. ते म्हणतात ना, मेड फॉर इच अदर, तसं कपल आहे तुमचं, एकदम भारी. काय? त्याबरोबर ईश्वरी आणि अर्णव एकमेकांकडे बघायला लागतात. तर आता आकाश म्हणत असतो, बरोबर बोलतोय ना मी, पटतंय की नाही तुम्हाला माझं म्हणणं? आहात का नाही दोघं मेड फॉर इच अदर एकदम? काय परफेक्ट आयडिया दिली आहेस तू वहिनी, तुझ्यामुळे आज एवढं नुकसान होता वाचलं आहे आपल्या कंपनीचं. त्याबरोबर आता लगेचच आकाश हा असं म्हटल्यावर अर्णव त्याला म्हणतो, आज पहिल्यांदा आयुष्यात आकाश मला तुझं काहीतरी म्हणणं अगदी पटलेलं आहे, एकदम बरोबर बोललास तू. तर ईश्वरी अर्णवकडे रागाने बघायला लागते आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.